पाथरी बाजार समिती सभापतीपदी शिवसेनेचे एकनाथ घाडगे बिनविरोध। पाथरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी शिवसेनेचे शिंदे गट एकनाथ बाप्पू घाडगे यांची बिनविरोध निवड करण्यात आली। पाथरी येथील बाजार समितीमध्ये राजकीय उलथापालथ मोठ्या प्रमाणात झाली। काँग्रेस जिल्हाध्यक्ष बाबाजानी दुर्राणी यांनी शिवसेनेच्या शिंदे गटातील काही सदस्यांना सोबत घेत सभापती अनिल नखाते यांच्या विरोधात अविश्वास ठराव मांडला व तो मोठ्या फरकाने पारितही झाला। यानंतर बाजार समितीच्या सभापतीपदी शिवसेनेचे एकनाथ घाडगे हे विराजमान होतील अशी अपेक्षा होती। त्याप्रमाणे जिल्हा उपनिबंधक संदीप तायडे यांच्या उपस्थितीत सभापती निवडीची बैठक घेण्यात आली। विरोधी गटातील 5 संचालक बैठकीस हजर राहिल्याने एकनाथ उर्फ पप्पू घाडगे यांची सभापतीपदी बिनविरोध निवड करण्यात आली। यानंतर घाडगे समर्थकांनी यावेळी जोरदार आनंदोत्सव साजरा केला। यावेळी माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी घाडगे यांना बाजार समितीमध्ये हजर राहून शुभेच्छा दिल्या। दरम्यान या निवडीनंतर पाथरीत शिवसेना शिंदे गटातील गटबाजी प्रकर्षाने समोर आली आहे। माजी जिल्हाप्रमुख नाना टाकळकर व नवनिर्वाचित सभापती घाडगे यांचा ग्रामीण गट तर प्रभारी जिल्हाप्रमुख सईद खान यांचा दुसरा एक गट कार्यरत झाल्याने राजकीय गणिते बदलली। या निवडीचा होऊ घातलेल्या नगरपालिका निवडणुकीवर काय परिणाम होतो हे येणाऱ्या काळात समोर येणारच आहे। काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबाजानी दुर्राणी यांनी बाजार समितीच्या राजकारणात जिल्हाध्यक्ष होताच प्रवेश करून आखण्यात आलेली रणनीती यशस्वी करून दाखवली। शिवसेनेच्या 6 संचालकांना सोबत घेत बाजार समिती ताब्यात घेतली आहे। आमचे सहकारी आम्हाला जे सहकार्य करणार आहेत आमचे संचालक यांचा मी आभार मानतो। पण असे काही गोष्टी झालेल्या आहेत, शिवसेनेचे काही बाटगुळ लोक ज्यांनी अक्षरशः शिवसेनेशी याला काही घेणं देणं नाही, स्वतःचे व्यवहार आणि स्वतःचे नातेगोते जपण्यासाठी आतापर्यंत शिवसेनेचा फक्त फायदा आणि फायदा घेतलेला आहे। यांचा निधी घ्यायचा, आज ते लोक कुठे आहेत? जे करोडो रुपयाचा निधी शिंदे साहेबांनी ह्याला दिला आहे, आज ते लोक कुठे आहेत? आज काही लोक MIM मध्ये आहेत, काही काँग्रेसचे नगरसेवक तिकिटावर उभा आहेत, जे हजार नगरसेवकाचा आम्ही प्रवेश केला म्हणून असे खोट्या बातम्या देऊन शिंदे साहेबांची दिशाभूल केली। आज ते एकही लोक सोबत नाही। माझी त्यांना चॅलेंज आहे की त्यांनी कमीत कमी आज 1000 मारायला लागले तर 50 नगरसेवक त्यांनी निवडून आणावं, तर मी त्याची पाठ ठोकतीन की मोठ्या प्रमाणात विकास केल्याचा दावा ते करतायत। करोड रुपये त्यांनी आणले होते पाथरीचा विकास करण्यासाठी, पण विकास होताना दिसत नाही। काय सांगाल तुम्ही? विकास केलेला दिसत नाही। खऱ्या जनतेला तुम्ही जर प्रतिक्रिया विचारल्या विकास केला का भकास केला हे लोक त्यांना तुम्हाला नक्कीच सांगतील। कारण जे कामं केलेत अक्षरशः तुम्ही जर बघितलं न्यूज चॅनलमध्ये आता एवढ्या मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केलेला आहे। 30 तुम्हाला सांगतो कामं असे केलेत की त्याचा कामाचा पिरियड कमीत कमी 5 वर्ष 6 वर्ष तरी रोड टिकायला पाहिजे। 6 महिन्यात पूर्ण रस्ते उखडून गेलेत। आज अक्षरशः सगळं धुळीचं शहर झालेलं आहे पाथरीमध्ये। काय विकास केला? पूर्वी जे कामं झालेले होते तेच कामं चांगले होते, यांनी त्याच्यावर रोड केले आणि अतिशय निकृष्ट दर्जाचं काम केल्यामुळं अक्षरशः लोक त्यांना त्यांची जागा दाखवतील। जसं आपण म्हणले की निकृष्ट दर्जाचे काम झालेले, पण आज आपण त्यांच्या विरोधात गेले म्हणून सांगतात। त्याच्यापूर्वी तो आपण त्यांच्यासोबत होते, कधी आपण असं म्हणले नाही किंवा आज आवाज उचलली नाही? आम्हाला आतापर्यंत त्यांनी कधी बोलण्याची संधी दिली नाही। आतापर्यंत आम्ही त्यांच्यासोबत होतो, पण ते कधी आम्हाला शिंदे साहेबांपर्यंत जाऊ दिलेलं नाही किंवा पक्षाच्या आमल्या कुठल्याही नेत्याशी आम्हाला संपर्क होऊ दिलेला नाही। तर आम्ही सर्वांनी मिळून एक निर्णय ठरवला की आम्ही कट्टर काम करायला लागलो। आम्ही 3 वर्षापासून अक्षरशः तळागाळात शिवसैनिक जोडले, शाखा ओपन केल्या, मतदारापर्यंत पोहोचले। यांच्या मतदाराच्या ओळखी नाहीत, यांनी प्रत्येक गावातून 10 नावं लोकांची सांगावं। आम्ही परभणी ग्रामीण असन, पाथरी असन, मानवत असन, सोनपेठ असन, रात्रंदिवस आम्ही एक करून त्यांना हे केलेलं आहे। हे मतं जे पडलेत हे पूर्ण ग्रामीण लोकांचे मतं आहेत, त्यांना मुस्लिम समाजाने नाकारलेलं आहे। दमदाटी करून हुकुमशाहीचं राजकारण त्यांनी केलंय का? 100% दमदाटी करून हुकुमशाही। आतापर्यंत आमच्यावर सुद्धा त्यांनी खूप वेळेस आमच्या सहकार्यावर त्यांनी दमदाटी करून तुम्हाला मारतो, हाणतो, तुम्हाला कसा येता डांबून टाकतो अशा धमक्या दिल्या आमच्या सहकार्याला। पण आम्हाला शिंदे साहेबांचा साथ आहे, आशीर्वाद आहे। शिंदे साहेबांनी म्हणले तुम्हाला काही होणार नाही, मी तुमच्यासोबत आहे, तुम्ही करा आणि होऊन आमच्याकडे या। असा पक्षाला आणि पक्षाच्या नेत्यांना अंधारात ठेवून काम करण्याचं त्यांनी केलेले आहे असा आरोप करतात। 100% पक्षाला आतापर्यंत त्याने अंधारात ठेवलं आहे। पक्षाची कुठलेच नाही, मी आत्तापर्यंत कुठल्याही पक्षी परिस्थितीत त्यांनी पक्षाला नुसतं फायदा आणि फायदाच घेतलेला आहे। आत्तापर्यंत ग्रामीण भागाशी लोकांना, आता आमच्यासोबतचे सरपंच होते 60-70 सरपंचांनी त्यावेळेस प्रवेश केलेला होता, त्यांना एक कुठल्याही प्रकारचा निधी नाही, त्याला बुलथापा करून नेलं, तिथं मुंबईला प्रवेश करायला लावले। आज ते लोक आमच्यासोबत नाहीत। जसं आपण म्हणले की अविश्वास ठराव दाखल झाल्याच्या नंतर काही त्यांचे कार्यकर्ते फेसबुकवरती सोशल मीडियावरती दोघांचं नाव घेऊन असं सांगत होते की तुम्ही नुसतं गेटवर येऊन दाखवा। आज काही असं घडलं का? म्हणजे
असं काही घडणार नव्हतं. पोलीस प्रशासन आम्हाला सगळ्यांनी सहकार्य केलं आणि अशी मारामारीत आम्ही काय अंडूपांडू नाहीत. त्यांची जर ते बाउन्सर घेत असते तर आम्ही रुग्ण घेऊन येणारे माणसं आहेत. आम्ही खेड्यातले ग्रामीण भागातले माणसं आहेत. तशा धमक्या देणार नाहीत. आमचा इतिहास बाळासाहेबांचे कार्यकर्ते आहेत, त्यांना माहीत आहे आम्ही काय आहेत. तर बाळासाहेबांचे कडवट शिवसैनिक म्हणून आपण आहात. आपल्यासारख्या सर्व शिवसैनिकांना पाठवले असेल कडवट शिवसैनिकांना काय आव्हान? नगरपालिकाचे इलेक्शन लागलेले सध्याच्या बाबतीवर काय सांगाल? नगरपालिकेची निवडणूक ही शिवसेनेच्या बाजूने त्यांनी लढवायला लागलेत. आमचे त्यांना शुभेच्छा आहेत. पण लोकांनी विकास, त्यांनी जे मोठे मोठे दावे केलेले आहेत, आम्ही विकास केला, आम्ही हे केलं, आम्ही ते केलं, प्रत्यक्षात तुम्ही लोकांपर्यंत पोहोचून जर त्याच्या विचारणा केली तुम्ही त्यांना, तर ते लोक नक्कीच सांगतील काय परिस्थिती आहे.